Very good morning. Welcome back again. This is the third tutorial video for class 8 on living world and the classification of microbes. I hope you are watching regularly our videos and making notes by the help of that videos. Okay. तुम्ही मला दाखवायचे नोट्स वगैरे जे तुम्ही बनवताय, काय करायचं, ज्या दिवशी आपण जो पॉईंट घेतलेला आहे त्या पॉईंटच्या नोट्स काढायच्या आपल्या व्हिडिओच्या हेल्पनं आणि पुस्तकच्या हेल्प्सनं. हे दोन्हीच्या मदतीनं तुम्ही एक पेजवरती, एक असेल दोन असतील तुमच्या पेजेस, त्याच्यावरती तुमचं नाव टाकायचं आहे आणि टॉपिकचं जो काही टायटल आहे तो टॉपिकचा टायटल टाकून मला तुम्ही सेंड करायचं आहे, जेणेकरून मी तुम्हाला त्याचं त्या नोट्स ज्या आहेत त्या चेक करून तुम्हाला परत ग्रुपवरती टाकणार. म्हणजे तुम्ही काय करायचं आहे की जे आपण प्रत्येक दिवशी तुम्हाला काय तुम्ही करताय का नाही हे मला समजत नाही, त्याच्यामुळं ज्या दिवशी व्हिडिओ झाला त्या दिवशी तुम्हाला त्याला फीडबॅक द्यायचा आहे, लगेचच त्याच्यात नोट्स बनवायच्या, पुस्तक आणि आपल्या व्हिडिओच्या मदतीने नोट्स बनवायच्या आणि त्या व्हिडिओ जो आपला 8वीचा ग्रुप आहे यावरती तुम्हाला सेंड करायचा आहे आणि त्या पेजवरती ज्या नोट्स तुम्ही काढल्या तिथे तुमचं नाव टाकलं पाहिजे. ओके, तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. थर्ड क्लास आपला कशावरती, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स मध्ये. ओके, हा चॅप्टर चालू आहे आपला लिव्हिंग वर्ल्ड अँड classification of microbes. जेव्हा आम्ही व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवरती टाकतो तेव्हा मे बी तुम्हाला दुसरा, जेव्हा तुम्ही त्या लिंकवरून यूट्यूबवरती जा, लक्षात ठेवायचं हमेशा लिंकवरती क्लिक करा. त्यानं काय होईल की तुम्ही यूट्यूबवर जाल आणि तिथे तुम्हाला त्या व्हिडिओला स्क्रीन मोठं करून पाहता येतो. ओके, झूम आउट करून पाहता येतो व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला क्लिअर दिसणार. जर तुम्ही डायरेक्टली जर ग्रुपमध्ये व्हिडिओला टच केला, स्क्रीनला टच केला, तर तिथंच व्हिडिओ चालू होईल आणि तिथं तुम्हाला स्क्रीन जी आहे ती मोठी होणार नाही. ओके, आणि तो जो चॅनल आहे मी जो टाकतोय, लिंक जी टाकली बाजूला सबस्क्राईब असं बटन देईल, तिथं जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आपला नेक्स्ट व्हिडिओ जो येईल तो तुम्हाला लगेच तुम्हाला नोटिफिकेशन ते दिलं जातं यूट्यूब थ्रू. ओके, तर ते तेवढं करून घ्यायचं आहे जेणेकरून व्हिडिओ टाकल्या तुम्हाला कळणार. आता तुम्हाला या क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्सच्या बिफोर आपण काय पाहिलं होतं की क्रायटेरिया काय होता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सना क्लासिफाय करण्याच्या. या नोट्स पाहिजे. आपल्या पहिल्या दिवशीचं जे काही झालेलं होतं डिस्कशन, त्या पॉइंट्स, त्याच्यामध्ये तुम्हाला बायनॉमियल नॉमेनक्लेचरची डेफिनेशन पण सांगायची आहे. बरेच काही आपण जे पाहिले, फर्स्ट व्हिडिओ बघा त्यातले नोट्स काढा, त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ बघा त्याच्यामधले नोट्स काढा आणि मला त्या नोट्स जे आहेत नाव टाकून तुम्ही माझ्याकडे पाठवायचे, ग्रुपवरती टाकायचे, मी चेक करून तुम्हाला वापस टाकणार. ओके, तर आज बघायचं आहे आपल्याला 5 किंगडम सिस्टीम जी आहे, 5 किंगडम सिस्टीम. तर 5 किंगडम आपल्याला दिलेले आहेत रॉबर्ट विटेकरनं. तर त्यांनी दिलेल्या किंगडम्सना आपण स्टडी करूया. विटेकर तुम्हाला जे वाचता येतं ते म्हणा. या सायंटिस्टने आपल्याला 5 किंगडम सिस्टीम दिलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट किंगडम आपण सांगितलं होतं मोनेरा, सेकंड होता प्रोटिस्टा, थर्ड किंगडम होता फंगी, फोर्थ किंगडम होता एनिमालिया, और 5 आपण इथं काही मागे मोरे होईल इथं, आणि 5वं किंगडम असेल प्लांटी. ओके, हे 5 किंगडम आता आपल्याला बघायचे आहेत वन बाय वन. बघायचे म्हणजे काय असते, काय कॅरेक्टरिस्टिक्स असतात यांच्या, आणि याच्यामध्ये काय ऑर्गॅनिझम्स असतात, कोणती एक्झाम्पल्स आपल्याला पाहायला भेटतात, हे सगळं आपल्याला इथं पाहायचं आहे. तर स्टार्ट करूया. आपला पहिला किंगडम जो आहे कुठला, मोनेरा किंगडम फर्स्ट. ओके, किंगडम फर्स्ट कोणता आहे मग, मोनेरा.
तर आपण तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी फ्लो चार्ट ड्रॉ केला होता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा क्लासिफिकेशनचा फ्लो चार्ट, तुम्ही बघा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिळेल, तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं की याचे एक्झाम्पल्स कोणाला घेता येतात, तर तिथं घेतो आपण टाकलं होतं एक्झाम्पल्स बॅक्टेरियाचा. तर या किंगडम मध्ये कुणाला इन्क्लूड केलेलं आहे, तर ऑल काइंड ऑफ बॅक्टेरियाज. ओके, हे समजतंय. तो हिअर ऑल बॅक्टेरियाज, ओके, ऑल बॅक्टेरियाज अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी इज अ काइंड ऑफ सायनोबॅक्टेरिया. हे आपण इथं अल्गी म्हणतोय म्हणजे याचा अर्थ असा नाही की हे आपण प्लांट्सना पण यांच्यामध्ये टाकू शकतो. हे एक अर्ली ऑर्गॅनिझम आहे, प्लांट सारखं, म्हणजे जे की फोटोसिंथेसिस करू शकतो असा बॅक्टेरिया. कारण याला कॅरेक्टरिस्टिक आहे अल्गी सारखा, म्हणजे ग्रीन प्लांट्स जशी फोटोसिंथेसिस करतात, याला आपण सायनोबॅक्टेरिया देखील म्हणू शकतो. सायनोबॅक्टेरिया. ओके, ब्ल्यू ग्रीन अल्गी मीन्स सायनोबॅक्टेरिया. So all bacteria and blue green algae or cyanobacteria are included in this kingdom. Okay, which kingdom? Monera. हे सगळेच्या सगळे बॅक्टेरिया इन्क्लूड आहेत. लाईक आपण सॅल्मोनेलाचे स्पेसिफिक बॅक्टेरियल एक्झाम्पल्स आहेत तुमच्या या किंगडमच्या तुमच्या राईट साइडला बघा, आणि बुकच्या जिथं हा किंगडम आहे त्याच्या लेफ्ट साइडला, बुकच्या लेफ्ट साइडला, तुमच्या राईट साइडला. सपोज करा ही बुक आहे, इथं मी वाचतोय, तर तिथे राईट साइडला खूप सारे डायग्राम्स दाखवलेले आहेत. सॅफिलोकोकसच्या स्पेसिस आहेत बॅक्टेरियाच्या, स्ट्रेप्टोकोकसच्या आहेत, त्या ठिकाणी क्लोस्ट्रिडियमच्या दाखवलेल्या आहेत, देन सॅल्मोनेला दाखवलेल्या आहेत. तर या सगळ्या बॅक्टेरियल स्पेसिस याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तर अगोदर समजून घ्या की हे ब्ल्यू ग्रीन अल्गी काय असतो. हे पण एक प्रकारचे बॅक्टेरियल स्पेसिस आहेत, त्यांना म्हणतो आपण सायनोबॅक्टेरिया. पण यांना ब्ल्यू ग्रीन अल्गी का म्हटलेलं आहे, तर दे आर द ग्रीन कलर as well as they have pigment called chlorophyll. आता तुम्हाला माहिती असेल की क्लोरोफिल पिगमेंट कोणता ऑर्गॅनिझम ठेवतो जवळ, तो म्हणजे प्लांट्स. म्हणजे क्लोरोफिल पिगमेंट असतात प्लांट्सकडे, प्लांट्स जवळ क्लोरोफिल पिगमेंट असतो. याचा अर्थ काय करणार मग ते फोटोसिंथेसिस करतील, म्हणजे ते स्वतःचं जे फूड आहे ते स्वतः प्रिपेअर करतील. तर यांच्यामध्ये पण तसं होत असतं, म्हणून यांना ब्ल्यू ग्रीन अल्गी, ऍक्च्युली त्यांना आपण सायनोबॅक्टेरिया म्हणून ओळखतो. आणि हे फोटोसिंथेसिस करतात, दे मेक देअर ओन फूड ड्यू टू विच दे कॅन ऑल्सो कॉल ब्ल्यू ग्रीन अल्गी. ओके, नाउ नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक. आता या मोनेरा किंगडम मध्ये कोणते ऑर्गॅनिझम्स, आपण सांगितलं की ऑल बॅक्टेरिया. बॅक्टेरिया कसे असतील मग, दे आर प्रोकॅरियोट्स. दे आर प्रोकॅरियोट्स. आपण प्रोकॅरियोट्स कोणाला म्हणतोय, दोज ऑर्गॅनिझम्स डू नॉट हॅव वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस, म्हणजे त्यांना आपण प्रोकॅरियोट्स म्हणतो. अँड हे थोडंसं खाली जाईल इकडं, युनिसेल्युलर. दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, म्हणजे अर्ली ऑर्गॅनिझम आहेत, बॅक्टेरिया आहे पहिला किंगडम, आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स आहेत युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोट. याचा अर्थ काय आहे की ती कशी सुरुवातीचे अँसेस्ट्रल ऑर्गॅनिझम आहेत, म्हणजे त्यांचं अजून न्यूक्लियस जो आहे व्यवस्थित डेव्हलपच झालेला नाही अजून. न्यूक्लियस डेव्हलप होणं याचा अर्थ काय आहे, सपोज करा ही सेल, समजा ही सेल आहे आणि आतमध्ये हे समजा क्रोमोझोम आहे, एखादा क्रोमोझोम. हे क्रोमोझोम आहे, तर क्रोमोझोम कशाने बनतात, तर आपण सांगतो दीज आर द स्ट्रक्चर ऑफ क्रोमॅटिड्स. क्रोमॅटिड्स बनलेले आहेत न्यूक्लिक ऍसिड न, आणि न्यूक्लिक ऍसिड म्हणजेच आपला डीएनए किंवा त्या ऑर्गॅनिझमचा डीएनए. तर हे डीएनए जो आहे म्हणजेच क्रोमोझोम्स जे बनलेले आहेत यांना कव्हरिंग असते. अगर जर आपण आपल्या सेलमध्ये बघितलं, आपल्या किंवा प्लांट्सच्या किंवा अदर ॲनिमल्सच्या सेलमध्ये जर पाहिलं, तर आतमध्ये तुम्हाला न्यूक्लियस दिसणार. न्यूक्लियस अशा प्रकारचा डबल मेम्ब्रेनस असतो, असा डबल मेम्ब्रेनस स्ट्रक्चर दिसतो, आणि त्याच्यावरती बारके 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 पोर्स असतात, स्मॉल पोर्स.
सो दिस टाइप ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे यांच्याकडे अब्सेंट असते, म्हणून आपण यांना म्हणतोय प्रोकॅरियोट्स. तर यांच्याकडे असतं काय म्हणून आपण एक बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर, तुम्हाला आठवत असेल 7वीला बॅक्टेरियाचं स्ट्रक्चर बघितला होता. तो कोणता, सपोज करा आपण एक काय करू, रॉड शेप्ड एक बॅक्टेरिया काढू इथं. ओके, हे आहे एक रॉड शेप्ड बॅक्टेरिया. ओके, रॉड लाईक स्ट्रक्चर असतो म्हणून याला रॉड शेप्ड म्हणतोय आपण, लाईक धिस. आता याच्यामध्ये अजून काय असतो, बॅक्टेरियाला एक एक्स्ट्रा मेम्ब्रेन असतो, दॅट इज द सेल वॉल प्रेझेंट असतो बॅक्टेरियाच्या सराउंडिंग मध्ये बाहेर. आणि बॅक्टेरियाकडं असा एक स्ट्रक्चर असतो जे की त्याच्या आतमध्ये असतो काय, त्याच्या आतमध्ये असतो त्यांचा एक, बॅक्टेरियाकडे एकच क्रोमोझोम असतो, सिंगल क्रोमोझोम असतो. आणि इथं जे आहेत काही ग्रॅन्युल्स असतात, रायबोझोमल ग्रॅन्युल्स सायटोप्लाझम मध्ये. ओके, हे सायटोप्लाझम लिक्विड पार्ट आहे असा. हा, तर याला आपण लेबल केलं, याला काय म्हणणार आपण बाहेरच्या कव्हरिंगला, सेल वॉल. सेल वॉल इज मेड अप ऑफ कोणाचा, बॅक्टेरियाचा, तर पेप्टिडो ग्लायकेन. आपण जर प्लांटचा सेल वॉल बघितला तर त्यामध्ये सेल्युलोज दिसतो, हेमिसेल्युलोज दिसतो, लिग्निन दिसतं, पेक्टिन दिसतो, म्हणजे हे कंपोनंट्स आहेत. पण या ठिकाणी आपण काय म्हणतोय, पेप्टिडो ग्लायकेन नावाचा एक कंपाऊंड आहे ज्याच्याने बॅक्टेरियाचा सेल वॉल मेड झालेला आहे, बनलेला आहे. आता सेल वॉलच्या आतमध्ये काय असतो, तर तो असतो सेल मेम्ब्रेन. ओके, याला काय म्हणणार आपण, सेल मेम्ब्रेन म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि हे आतमध्ये जो स्ट्रक्चर तुम्हाला दिसतोय, हा जो स्ट्रक्चर दिसतोय डॉटेड एरियाने आपण दाखवलेला, याला आपण म्हणू न्यूक्लिओइड. याला नाव लक्षात ठेवायचं, न्यूक्लिओइड असतो बॅक्टेरियाच्या सेलमध्ये. म्हणजे न्यूक्लियस नाही, तो प्रिमिटिव्ह टाइपचा न्यूक्लियस आहे, त्याला म्हणतो आपण न्यूक्लिओइड. मेम्ब्रेन नाही, तो बनतोय, अजून बनलेला तर नाही. ओके, हे काय आहे, त्याचा क्रोमोझोम, याला म्हणू आपण क्रोमोझोम. आता बॅक्टेरियाकडे फ्लॅजिले पण असू शकतात. तुम्ही जर बघितलं, तुम्ही सॅल्मोनेला टायपीची डायग्राम बघा बॅक्टेरियाची, तिथे तुम्हाला खूप सारे फ्लॅजिले त्याला अटॅच दिसतात. विब्रियोची बघा, त्याला पण तुम्हाला फ्लॅजिला दिसतात. फ्लॅजिला असतं काय, तर अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर असतो. हे फ्लॅजिले म्हणजे काय, त्यांच्यासाठी एक लोकोमोशन करण्यासाठी प्रेझेंट असणारं ऑर्गन आहे. ऑर्गन, लोकोमोशन मीन्स व्हॉट, मुवमेंट, त्याची हालचाल करणे, म्हणजे त्यांना एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला जाण्यासाठी हालचाल करणं म्हणजे दॅट इज द लोकोमोशन. लोकोमोशन साठी एक ऑर्गन प्रेझेंट आहे फ्लॅजिले. ओके, असे जेवढे मायक्रोब्स येतील, जसं जसं आता आपण पुढचा किंगडम जर बघितला, प्रोटिस्टा बघितला, त्याच्यामध्ये लोकोमोटरी ऑर्गन्स वेगळे वेगळे सापडतील. इथं तुम्हाला फ्लॅजिला दिसणार आहे. ओके, तर अशा प्रकारचे फ्लॅजिले प्रेझेंट असतात, त्याला म्हणू आपण फ्लॅजिले. फ्लॅजिले. तर हे स्ट्रक्चर कशाचं आहे मग, हे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर ऑफ बॅक्टेरियल सेल. याला काय म्हणू, बॅक्टेरियल सेल. बॅक्टेरियल सेल आहे ती. आणि आपण काय म्हणतो की ऑल बॅक्टेरिया आर प्रोकॅरियोट्स अँड युनिसेल्युलर, हे कॅरेक्टरिस्टिक आहे. आता याच्यानंतर आपण जर बॅक्टेरियाचं अजून काही कॅरेक्टरिस्टिक बघायचं म्हटलं तर काय होतं याच्यामध्ये, दे आर either autotrophic and they are, आपण either च्या ऐवजी इथं both घेऊ, and heterotrophic. म्हणजे यांच्याकडे काय आहे, काही बॅक्टेरिया
स्वतःचं फूड मटेरियल जो आहे ते स्वतः प्रिपेअर करू शकतात, पण काही बॅक्टेरिया करू शकत नाहीत, म्हणून त्यांना हेटेरोट्रॉप्स म्हणतोय. काही एक्झाम्पल्स आपण घेऊ. आपल्याकडे एक्झाम्पल्स मध्ये दिलेले आहे सॅल्मोनेला, नेला, टायफी. हे काय दिसते तुम्ही बघा. आपण बायनॉमियल नॉमिनिक्युलेचर सिस्टीम बघितली होती, त्याला आपण कसं डिफाइन केलं तर गिव्हिंग टू नेम्स फॉर ईच ऑर्गॅनिझम. इथं बघा एक बॅक्टेरिया आहे सॅल्मोनेला, टायफी अशी दोन नावं दिले पण आपण इथं. याचं काय कारण आहे? कारण बायनॉमियल नॉमिनिक्युलेचर सिस्टीम म्हणून इथं दोन नावं. अजून एक उदाहरण घेऊ आपण. क्लोस्ट्रिडियम, क्लोस्ट्रिडियम टिटॅनम. ओके, हे एक्झाम्पल पण घेता येईल. इथे बघा क्लोस्ट्रिडियम वेगळंच आहे, टिटॅनम वेगळंच आहे. आता जर बघलं अजून एक उदाहरण जर घेतलं विब्रियो, कॉलरी, ओके. तर ही तीन उदाहरण. याच्या व्यतिरिक्त आपल्या पुस्तक मध्ये अजून दिलेले आहेत. बायनॉमियल नॉमिनिक्युलेचर सिस्टीम थ्रू यांना नॉमिनिक्युलेट केलेलं आहे. यांची नावं दिलेली आहेत. दोन दोन नावं असतात. कधी पण लक्षात ठेवा, हा जीनस नेम जो असतो, पहिलं नाव जो असतो त्याला जीनस नेम म्हणतो. आणि जीनस नेम ऑलवेज स्टार्ट विथ द कॅपिटल लेटर. ओके, हे लक्षात ठेवायचं. हे आपण कॅपिटल एस काढला, इथं कॅपिटल व्ही घेतला, पण आपण इथं काय केलंय स्मॉल टी घेतलाय. स्पेसिस नेम कधी पण कॅपिटल लेटरने स्टार्ट होणार नाही. हे पण आपण स्मॉल लेटर घेतलं, हे पण आपण स्मॉल लेटरच घेतलेलं आहे. असे अजून उदाहरण घेता येतात. क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम पण एक स्पेसिस दिलेली आहे पुस्तक मध्ये तुम्हाला. याच्यानंतर स्ट्रेप्टोकोकस ची दिलेली आहे, सॅफिलोकोकसच्या बॅक्टेरिया दिलेल्या आहेत. तर त्या सगळ्या ज्या आहेत त्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही नोट करून पॉइंट्स करून त्या नोट्स बनवायच्या. हे झालं आपलं किंगडम मोनेरा. तर मोनेराचं किंगडम जसं तुमच्या डोक्यात आठवला की तुम्हाला समजलं पाहिजे की याच्यामध्ये सगळे बॅक्टेरिया आहेत. बॅक्टेरिया कसे असतात? प्रोकॅरियोट्स असतात, युनिसेल्युलर असतात. ते कसे असू शकतात? ऑटोट्रॉपिक बी असू शकतात, जसे की सायनोबॅक्टेरिया किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी. आणि हेटेरोट्रॉप्स पण असतात. आपल्याकडे हेटेरोट्रॉप्स कोण आहेत? तर हे सगळे हेटेरोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत. आपण बघतो हे सॅल्मोनेलाच्या स्पेसिस जे असतात, टायफी, टायफॉइड कॉज करतात. याच्यामध्ये पॅथोजन म्हणून भी काम करतात काही बॅक्टेरिया, हार्मफुल बॅक्टेरिया असतात. तर हे क्लोस्ट्रिडियम पण एक पॉइझनस बॅक्टेरिया आहे. हे जर ऑर्गॅनिझम कोणत्या फूड मध्ये गेला तर फूड पॉइझनिंग करण्यामध्ये हे क्लोस्ट्रिडियमचा जो म्हणजे त्यांचा जो कॅरेक्टरिस्टिक असा आहे की ते काय करतील? फूड पॉइझनिंग करण्यास हेल्प करतील. म्हणजे हे काही हार्मफुल बॅक्टेरिया आहेत. तर यांना आपण युजफुल बॅक्टेरिया पण आपल्याला सापडतात. युजफुल बॅक्टेरियामध्ये एक बॅक्टेरिया घेता येतो, महत्वाचा बॅक्टेरिया आहे, नाव लक्षात ठेवायचं, लॅक्टोबॅसिली. ओके, आपण लॅक्टोबॅसिलस किंवा लॅक्टोबॅसिली म्हणू शकतो त्यांना. लॅक्टोबॅसिलीच्या जेवढ्या आता ह्या बॅक्टेरिया असतील, लॅक्टोबॅसिलसच्या स्पेसिस असतात कुठं? तर आपल्याला मिल्क मध्ये सापडतात. किंवा आपण जेव्हा जे दही बनवायची प्रोसेस असते, फर्मेंटेशन, ते थोडंसं विरजण टाकलं जातं. ते विरजण जे असतं त्याच्यामध्ये बॅक्टेरियल स्पेसिस असतात त्या लॅक्टोबॅसिली. हे काय करतात? त्या दुधामध्ये गेल्यानंतर तिथं फर्मेंटेशन प्रोसेस ऑपरेट करतील. म्हणजे ॲनारोबिक टाईपचं रेस्पिरेशन होतं तिथं. आणि त्या ठिकाणी मग ते काय करतात? लॅक्टिक ऍसिड बनवून ठेवतात त्याला, म्हणजे घट्ट करून टाकतात. ते दूध जे आहे ते कर्ड मध्ये कन्वर्ट होताना, योगर्ट मध्ये कन्वर्ट होताना दिसतो. ओके, तर हे आहे किंगडम मोनेरा, राईट. आता असाच एक युनिसेल्युलरचाच एक अजून एक किंगडम आहे आपल्याकडं, पण थोडंसं इव्होल्युशन झालं, मॉडिफिकेशन झालं. ते काय बघू आपण. या नोट्स तुम्ही वहीमध्ये काढायच्या आहेत. तुम्हाला परत परत सांगतोय, जोपर्यंत मला समजणार नाही की तुम्ही हे व्हिडिओ बघताय, नोट्स काढताय, आम्हाला इथं व्हिडिओ बनवण्यामध्ये काहीही इंटरेस्ट राहणार नाही. तर तुम्ही काय करणार? आम्ही हे व्हिडिओ बघतोय, आम्ही नोट्स पण बनवतोय, हे आम्हाला सांगण्यासाठी तुम्हाला नोट्स बनवून पाठवायच्या आहेत.
दररोजचा क्लास झाला त्याची नोट्स बनवायची आणि त्याच्यावरती नाव टाकायचं, फोटो काढून ग्रुपवर टाकून द्यायचं आहे. सेकंड किंगडम बघूया आता. हे आहे सेकंड किंगडम प्रोटिस्टा. आता हे प्रोटिस्टा काय आहेत, आपण प्रोटिस्टा मध्ये जर थोडस बघितलं तर हा खूप एक कॉम्प्लेक्स किंगडम आहे. याच्यामध्ये भरपूर टाईपचे ऑर्गॅनिझम दिसतात. ऑटोट्रॉपिक दिसतील, हेटेरोट्रॉपिक दिसतील, सॅप्रोफायटिक दिसतील म्हणजे फंगी सारखे, हे सगळे याच्यामध्ये सापडतात. तर याला आपण म्हणू शकतो दीज आर युनिसेल्युलर. कसे आहेत हे? युनिसेल्युलर अँड यूकॅरियोट. युनिसेल्युलर अँड यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स म्हणू आपण. ओके, यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स हे युनिसेल्युलर आहेत, यूकॅरियोट्स आहेत. यांच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक म्हणजे आपण यूकॅरियोटचा अर्थ काय आहे? दे हॅव वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस. ओके, हे विसरायचं नाही. न्यूक्लियस वेल डेव्हलप्ड आहे. सपोज करा अॅमिबा आहे, याचा इरेग्युलर शेप असतो म्हणून आपण असं ड्रॉ करतो. त्याचा शेप जो आहे तो स्ट्रक्चर जो आहे इरेग्युलर टाइपचा असतो, म्हणजे सर्क्युलर असेल असं नाही, त्याचं कसाही स्ट्रक्चर असू शकतो. तर त्याच्यामध्ये जर बघितलं न्यूक्लियस दिसणार, न्यूक्लियस मध्ये हा न्यूक्लियस आणि आतमध्ये त्याचं जेनेटिक मटेरियल म्हणजे डीएनए असणार. तर हे काय आहे? न्यूक्लियर मेम्ब्रेन. ओके, म्हणजे अमिबाची जी स्ट्रक्चर काढलं सेलचं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आतमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे आणि डीएनए झाकलेला आहे म्हणजे कव्हर्ड आहे. तर त्यांच्याकडे वेल डेव्हलप्ड न्यूक्लियस आहे म्हणून यांना यूकॅरियोट म्हणतो. तर तुम्हाला समजत आहे की मोनेराच्या नंतर आलेला पहिला किंगडम कोणता असू शकतो? तर हा कोणता आहे मग? प्रोटिस्टा. कारण हाच आलेला आहे त्याच्यानंतर. कसं काय? कारण ते पण युनिसेल्युलर होते, हे पण युनिसेल्युलर आहे. चेंज कुठं आहे? त्यांच्या न्यूक्लियर स्ट्रक्चर मध्ये. त्यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक होत्या, यांच्यामध्ये मात्र त्यांचा न्यूक्लियस डेव्हलप झालेला आहे म्हणून यांना यूकॅरियोट्स म्हणतो. आणि हे यांच्यामध्ये 3 प्रकारचे स्पीसीज सापडतात. म्हणून आपण प्लांट लाईक प्रोटिस्ट, असे घेऊ आपण. प्रोटिस्ट मे बी फर्स्ट, plant like second, animal like थर्ड, फंगी लाईक. तिन्ही प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला दाखवतात. तर ह्यांच्यामध्ये काही एक्झाम्पल्स पाहू. प्लांट लाईक प्रोटिस्ट म्हणजे तुम्हाला समजत असेल की प्लांट लाईक म्हणजे का म्हणतोय की प्लांट सारखं ते फोटोसिंथेसिस करू शकतात. त्यांच्याकडं ग्रीन दिसण्याची क्षमता आहे. कशामुळे? ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. त्यांच्याकडे काय असतो? क्लोरोफिल. दे हॅव क्लोरोफिल, hence they are autotrophs. Okay, plant like protists, they have chlorophyll, hence they can produce their own food. We can call them autotrophs. Some examples of volvox, unicellular, algae आहेत ह्या, युग्लिना आहे. ओके, हे काही एक्झाम्पल्स कोणाच्या? या प्लांट लाईक प्रोटिस्ट. एनिमल लाईक प्रोटिस्ट, आता इथं आपण एक्झाम्पल घेऊया अमिबाचा, पॅरामेशियमचा. ओके, these are the animal like म्हणजे हेटेरोट्रॉप्स. कसे आहेत हे? एनिमल लाईक म्हटल्यानंतर आपण यांना म्हणतो हेटेरोट्रॉप्स. They cannot prepare their own food. आता इथं फंगी लाईक प्रोटिस्ट कोण असतील मग? स्लाइम मोल्ड आहेत काही, वॉटर मोल्ड्स असतात,
water molds, okay, etc. These are saprophytic in nature. यांना म्हणू आपण saprophytic. Saprophytes, those organisms who require dead and decaying matter for survival purpose. सर्वायवल पर्पज म्हणजे त्यांना जगण्यासाठी काय लागतो, डेड बॉडीची गरज पडते, डेड मॅटरची गरज पडते. त्याची मे बी ती प्लांट बॉडी असेल किंवा ॲनिमल बॉडी, तर त्यांना आपण म्हणतो सॅप्रोफाइट. तसे कोणते ऑर्गॅनिझम, फंगी. तर प्रोटिस्टामध्ये तिन्ही प्रकारचे ऑर्गॅनिझम सापडतात, प्लांट लाईक प्रोटिस्ट, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आणि फंगी लाईक प्रोटिस्ट. त्यांची एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, प्लांट लाईक प्रोटिस्ट ओलबॉक्स आणि युग्लिना हे एक्झाम्पल दिलेले आहेत आपण. अमिबा पॅरामेशियम आहेत, ॲनिमल लाईक प्रोटिस्ट आहेत, ॲनिमल सारखं बिहेव करतात, हेटेरोट्रॉपिक नेचरच्या आहेत. स्लाइम मोल्ड आहे, वॉटर मोल्ड आहे, हे काय आहे, एक फंगी लाईक प्रोटिस्ट आहेत जे की सॅप्रोफॅटिक नेचरच्या असतात. सो these are the some examples of plant like, animal like and fungi like protist. तर प्रोटिस्टामध्ये अशी कॅरेक्टरिस्टिक असतात, they are unicellular eukaryotes and they have different type of organism like plant like, animal like and fungi like. तर इथवर आजचा आपला व्हिडिओ असेल. याच्यानंतरचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तर तुम्ही आज याच्या नोट्स बनवायच्या. हे नोट्स तुम्ही व्हिडिओच्या मदतीने बनवणार, सोबतच ती डायग्राम्स काय काय घेतले आपण सगळं आलं पाहिजे, आणि त्या पेजवरती नाव आणि तुमच्या नोट्स किती जण बघताय, किती जण नोट्स काढताय हे समजलं पाहिजे. ओके.